नमस्कार. शीर्षक तुम्ही वाचून वाटलं असेल की कोणत्या गोविंद बागेतल्या कुलकर्णीविषयी मी बोलणार आहे. गोविंद बागेत कुलकर्णी असू शकतो. गोविंद बागेत कुलकर्णी या नावाची चर्चा होऊ शकते. म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कसा हरामखोर होता, तो कृष्णाजी भास्कर होता म्हणून नव्हे, तो कुलकर्णी होता म्हणून हरामखोर होता, हा इतिहास गोविंद बागेतून जाणीवपूर्वक पसरला जाऊ शकतो. अण्णाजी दत्तो या कुलकर्णीविषयी देखील चर्चा गोविंद बागेत होऊ शकते. अनाजी पंत म्हणून, कारण अनाजी पंतांची चर्चा करण्यात गोविंद बागेला फारसं स्वारस्य असतं, कारण ते करण्याने गोविंद बागेंचा राजकीय फायदा होणार असतो. त्यामुळं अनाजी पंत, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी किंवा अजून कुठला एखादा दादोजी कोंडदेव याविषयी चर्चा गोविंद बागेत आरामात होऊ शकते. पण मी त्या लोकांच्या विषयी चर्चा इथे करणार नाही आहे. जसा तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता ना, तसा अनेक कुलकर्णी इथे अजून आहेत ज्यांना अशी फितुरीची सवय आहे. मी गोविंद बागेत रमणाऱ्या कुलकर्णी विषयी बोलणार आहे. आता त्या गोविंद बागेतच कोणता कुलकर्णी हा तुम्हाला स्पष्ट होईल असं मला वाटतं. हे एक संघटना चालवतात, आपल्या समाजाची संघटना चालवतात, आणि या संघटनेत ते मुळात हे कुलकर्णी आडनाव जरी असलं तरी महाराष्ट्रीयन नाही आहेत. ते आहेत मूळचे कर्नाटकातले, आणि कर्नाटकातून ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. आणि ते आता इथे एक देशव्यापी संघटना चालवत असतात. म्हणजे संपूर्ण देशात व्यापलेली एक संघटना चालवत असतात ब्राह्मणांची. आणि या संघटनेच्या नेत्यांना अधूनमधून अशी हुक्की येत असते, आणि त्यांनी मध्ये एक पोस्ट केली, ती पोस्ट चर्चेत आली. बऱ्याच चर्चा त्या पोस्टवरती झाली. मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो, आणि तो फार सुरेख आहे. कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नये. कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नये. तिने पाचारिले इलबा म्हणून, तिने पाचारिले इलबा म्हणून, येऊ पळयाण झाली आता. कानडी स्त्रीने मराठी पती निवडला, आणि दोघांना नेमकं काय चाललंय हेच कळत नव्हतं. हा महाराजांचा अभंग आहे, तुकाराम महाराजांचा, माझा नाही आहे. आणि मग एके दिवशी तिनं त्याला इलबा, म्हणजे इकडे ये, कर्नाटकात इलबा असं म्हणतात, ते इलबा म्हणून पुकारलं, इकडे या बाबा जरा म्हणून. आणि ह्यानं इलबा ह्या शब्दातला बा हा शब्द ऐकला, आणि त्याला वाटलं बाप येणार आहे, आणि हा गेला पळून. असा काहीसा शाब्दिक घोळ कानडी आणि मराठी माणसांच्या मध्ये होत असतो. बरेच शब्द असे आहेत जिथे कन्नडी मराठीमध्ये गडबड होत असते. आता हे जे गोविंद बागेतले कुलकर्णी आहेत ना, ज्या संघटनेचे प्रमुख आहेत, करते करविते आहेत, करते धरते आहेत, हे कर्नाटकी, आणि यांना मराठीत पोस्ट करताना बऱ्याचशा अडचणी होतात. आता ती पोस्ट मी तुम्हाला दाखवतोय. या पोस्टमध्ये तुमच्या लक्षात येईल की कुलकर्णींची काय अवस्था झाली. अनेकांनी त्यावर टाकलं होतं, हे कुलकर्णी पुण्यातले नाहीत का, बाहेरचे आहेत का. आता तेही माझ्यासारखेच कुलकर्णी आहेत, कारण आम्ही पुण्यातले नसल्यामुळे आम्हालाही नणचा घोळ होतो, आणि आम्ही त्याचप्रमाणे बोलत असतो. आता आम्ही बोलत असतो, पण हे कुलकर्णी लिहित असतात, आणि लिहिताना ठीक आहे, नणचा घोळ आमच्यासारख्या मूर्खांच्याकडून होतो हे मान्य आहे. एखादा शब्द उच्चारण त्याचं अशुद्ध होतं हेही आम्हाला मान्य आहे. पण हे कुलकर्णी लिहिण्यात घोळ करतायत. मी तुम्हाला ती पोस्ट दाखवली आहे, त्यात अनेक शब्दांचे मला मजेशीर उच्चारण करता वाटतात. म्हणजे खच्चीकरण, म्हणजे ती कच्छी दाबेली आम्ही ऐकली होती, हे खच्चीकरण नवीन ऐकलं. म्हणजे हा शब्द त्यांनी लिहिलेला आहे, खच्चीकरण. मंडळी हा शब्द मंडली असा लिहितात. पदाचे त्याग करून, यांना पदाचा त्याग करून असं म्हणायचं असेल, पदाचे त्याग करून असं त्याने लिहिलेलं आहे. नेतृत्व, हे वाचता येत नाही मला, म्हणजे कसं वाचायचं त्याला, त्याने लिहिलंय कसं, नेतृत्वाने असं काय, जसं वाचायचं तसं वाचा. मी तो शब्द तुम्हाला दाखवतोय फक्त. त्यांना बळजबरीने म्हणायचं, हे बलजबरीने म्हणतायत. आता बल आणि जबरी, बळजबरी काय, ठीक आहे, दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. कारस्थान हा शब्द कायस्थान असा लिहितात ते, म्हणजे कारस्थान त्यांना लिहिता आलेलं नाही, त्यांनी कायस्थान असं लिहिलेलं आहे. चारित्र्य हा शब्द चारित्र असा लिहिलाय, त्याला य लावायचं राहून गेलाय. अशी किती शब्द आहेत, काय सांगू. माझं केतकी चितळेसारखं होईल. हे ती केतकी चितळे ना का, तिला ट्रोल करणाऱ्यावर तिनं ते लिहिलं होतं की बाबा असं नसतं लिहायचं, असं लिहायचं असतं, तसं होऊन जाईल ते.
म्हणजे यांना खच्चीकरण नीट लिहिता येत नाही, कारस्थान नीट लिहिता येत नाही, नेतृत्व नीट लिहिता येत नाही, पदाचा त्याग करून हा साधा शब्द लिहिता येत नाही, मंडली की मंडळीतला फरक कळत नाही, बळजबरी की बलजबरी हे कळत नाही. या अशा गोविंद बागेतल्या कुलकर्णींनी भारतीय जनता पक्ष आणि ब्राह्मण समाज यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ब्राह्मणांनी भाजपच्या सोबत राहायचं की नाही हा ब्राह्मणांचा व्यक्तिगत प्रत्येकाच्या आपापल्या ठिकाणचा निर्णय. मी याआधीही सांगितलंय की सरसगट ब्राह्मण समाज भाजपच्या सोबत आहे असं अजिबात नाही. अनेक ठिकाणी अनेक लोक आहेत जे आपापल्या पातळीवर काम करतायत, ते वेगवेगळ्या पक्षासोबत काम करतायत. मी नांदेडचं उदाहरण दिलं होतं, अमर राजूरकर जे विधान परिषद सदस्य आहेत. मी परळीचं उदाहरण दिलं होतं, बाजीराव धर्माधिकारी जे भाजपतून राष्ट्रवादीमध्ये गेले, ते नगराध्यक्ष राहिले, आता नगरसेवक आहेत. परळीचे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पण आहेत. मी श्रीकांत देशपांडेंचं उदाहरण दिलं होतं परभणीच्या, तेही मोठ्या पदावर पूर्वी भाजपमध्ये होते, आता कोणत्या पक्षात आहेत त्यांना विचारावं लागेल ते कुठे आहेत ते. मी चौधरींचं उदाहरण दिलं होतं, तेही मोठ्या पक्षात आहेत. परिचारक आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. एक नाही अनेक नावं अशी आहेत जी वेगवेगळ्या पक्षात काम करतात. म्हणजे पुण्यात तर कलमाडी, गाडगीळ अशी अनेक नावं आहेत, जे टिळक ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये दीर्घकाळ काम केलेलं आहे. त्यामुळे ब्राह्मण आणि भाजप असा काही जुगाड आहे अशातला भाग नाही आहे. पुढे काँग्रेस पक्षातून ब्राह्मणांची गच्छंती झाली, राष्ट्रवादीमध्ये देखील ब्राह्मणांना फारसं स्थान मिळालं नाही. मग बिचारे रोज आपल्याच जातीवरच्या शिव्या ऐकून 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 भाजपकडे आले. देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या काळात मुख्यमंत्री होता आलं, पुन्हा उपमुख्यमंत्री होता आलं. आता उपमुख्यमंत्री होणं आणि मुख्यमंत्री न होणं ही स्वतः देवेंद्र फडणवीसांची खेळी आहे. पण या गोविंद बागेतल्या कुलकर्णींना मात्र ही भाजपची फार कुटील नीती वाटली. म्हणजे गडकरींचं खच्चीकरण करणे ही कुटील नीती वाटली. आता गडकरींनी कुठे यांना येऊन सांगितलं कानात कोणात ठाऊक की माझं खच्चीकरण झालंय, पण ठीक आहे ते त्यांना वाटत असावं. पण यांच्या चुका बघता आणि यांचं वर्तन बघता यांना काहीतरी अजून साधायचं आहे. काय साधायचं आहे? मध्ये शरद पवारांनी ब्राह्मण समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावली. आता ब्राह्मण समाजाला नेता असतो हे नव्याने कळलेली गोष्ट आहे. म्हणजे संघटनेच्या प्रमुखांना ते कदाचित नेता म्हणत असतील. पायलीच्या 50 संघटना आहेत, तालुका पातळीवर 10 संघटना रजिस्टर्ड असतात. म्हणजे फुटात 12 इंचाचा फरक असतो, त्यामुळे 10 ब्राह्मणांच्या 11 संघटना असतात. 11वी संघटना तिसऱ्या म्हणजे जे 10 ज्या संघटनेत नाहीत, एकमेकांचं पटत नाही अशा लोकांची एक संघटना तयार झाली असते. त्यामुळे मला त्यांच्या नेता वगैरे या शब्दाविषयी माझा जरा आक्षेप आहे. संघटनेची संख्या तेवढी आहे बरं का, म्हणून सांगतोय. आता यांनी काय काय केलंय हे शरद पवारांच्या बैठकीला हजर राहिले. म्हणजे पवारांना बैठक घ्यायला लावल्याचं यांनी सांगितलंय. शरद पवारांच्या बैठकीला हजर राहिलेत, कारण नसताना हजर राहिलेत. शिव्या खाऊन पुन्हा जेवण खायला गेले होते असंही ऐकलंय. म्हणजे सगळ्या ब्राह्मण समाजाला दिलेल्या शिव्या त्यांनाही मिळाल्याच की, मग पुन्हा जेवण खायला गेले होते असंही मी ऐकलंय. म्हणजे आधी शिव्या खायच्या आणि पुन्हा अन्न खायचं असा तो सगळा प्रकार आहे. बरं, शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित राहणं ही एक गोष्ट त्यांनी केलेली आहे. यांनी ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आपला पाठिंबा ब्राह्मण महासंघाचा दिलेला होता, तोही सगळ्यांच्या लक्षात असेल. त्यांनी औरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधव जे रावसाहेब दानवेंचे जावई आहेत त्यांना पाठिंबा दिलेला होता. म्हणजे कुठे काही आहे. हर्षवर्धन जाधवांना तर त्यांनी ब्राह्मण मित्र पुरस्कार देऊन मोकळे झालं होतं. म्हणजे ब्राह्मण मित्र पुरस्काराचे सर्टिफिकेटच हे घेऊन फिरतात. म्हणजे कुठे कुणी काही चांगलं बोललं, काही व्यवस्थित झालं की लगेच त्यांना ते पुरस्कार प्रदान केला जातो आणि मग ते लगेच सहभाग होऊन सगळ्या समाजाचा पाठिंबा वगैरे. चंद्रकांत पाटलांशी काय झालं पुण्यामध्ये कोथरूडची निवडणूक लढवताना हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे एवढाच काही वार होता तर चंद्रकांत पाटलांना आधी विरोध आणि नंतर पाठिंबा या कृती का झाल्या? या कृती होत असताना देवाशिश्वर नेमका कोणता आशिष यांना मिळाला हे देखील तपासलं पाहिजे. म्हणजे समाजाचं नाव घ्यायचं, आपण समाजाचे मोठे नेते म्हणायचं आणि समाजाचीच एकूणच लोकांच्या भावनांच्या व्यवहार करत फिरायचं, हा उद्योग या गोविंद बागेतील कुलकर्णींचा सातत्यानं चालू आहे. मी संघटना या विषयावर आजपर्यंत बोलत नव्हतो, पण संघटनांच्या नावाखाली स्वतःचा अजेंडा आणि लोकाला भ्रमित करण्याची पद्धत जास्त जोर धरू लागली की त्याविषयी बोलावं वाटतंच, बोलावं लागतंच. म्हणूनच हा मुद्दा आपल्या समोर घेऊन आलो आहे. या संघटनांच्या नादी लागण्यापेक्षा समाजानं आपली वस्तुस्थिती काय आहे हे तपासून काम करणं आवश्यक आहे. त्यामुळं तेच काम करावं
आणि अशा गोविंद बागेतल्या कुलकर्णींपासून सावध राहावं एवढीच अपेक्षा. नमस्कार.